नमस्कार. स्टीलच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 7 फेब्रुवारी 2022 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. भारताची गान कोकिळा लता दीदी काळाच्या पडद्याआड. शासकीय इतमामात झाला अंतिम संस्कार. लाखोंनी वाहिली श्रद्धांजली. शहरात खुलेआम हातात तलवारी घेऊन निर्माण केली दहशत. नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण. स्वर्गीय लता दीदींनी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. शहरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली शोक प्रतिक्रिया. विलासनगर व्यापारी संकुलात माता रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची केली मागणी. पत्रकार परिषदेत माहिती केली स्पष्ट. लोहाणा नवयुग मंडळ वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. अनेकांनी केले रक्तदान. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम. साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. स्वर गवसला, स्वर लागला, स्वर हसला, स्वर सर्वदूर पसरला. स्वर जिंकला, स्वर आज रुसला, स्वर अचानक हरवला, स्वर आज स्तब्ध झाला. स्वर सम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली. 8 दशकापासून मधुर आवाज लाखो करोडोंनी ऐकला. जगातही स्वर पोहोचला. त्या स्वरांच्या देशभक्ती गीताने स्वर्गीय पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सुद्धा अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. आणि त्याच गान कोकिळा भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांनी उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने देश निशब्द झाला, हळहळला. देशाचे पंतप्रधानपासून अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक तर सिनेसृष्टींनी भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदींना अर्पण केली. असाच आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. मात्र ए मेरे वतन के लोगो हे गीत अमर राहील. तर मेरी आवाजही पहचान है गर याद रहे. आणि तीच पहचान आता सर्वांच्या दूर गेली आहे. लता दीदींचा शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. या लाखोंनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. लता दीदींना आमच्या सिटी न्यूज परिवारावतीने भावपूर्ण श्रद्धांजली. गेल्या 8 दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर्गीय सुरांनी विराम घेतला. भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93व्या वर्षी लता दीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लता दीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या. मात्र लता दीदींची तब्येत अचानक शनिवारी बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8:12 सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज सुबह 8:12 पे हमारी दीदी का निधन हो गया है। वो मल्टी ऑर्गन फेलियर के कारण नहीं रही है। उन्हें 28 दिनों के ऊपर हो गया है कोविड डायग्नोसिस। फक्त देशच नाही तर जगभरातील चाहत्यांना त्या बातमीने सुन्न केले आहे। मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12:30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। इदमद्यमया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमविद्वे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हतः शत्रुरनिश्येषा परानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी आढ्योऽपि जनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षेदास्यामि मोदिष्य इत्युज्ञानविमोहिताः अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु च आत्मसम्भाविता स्तब्धा धनमानमदान्विताः लोहायज्ञैस्तेनाविधपूर्वकम् अहङ्कारं बलदर्पं कामं क्रोधं संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रतिबन्धोऽपूर्वकः तानहं शङ्कुरूरान् संसारे शतनाधिमान् शतांशश्रमशभानासुरीष्वेव योनिषु आसुरीयोनिमापन्ना मूढा जनमनि मामप्राप्य तदन्तेन्द्रितयान् च भमाङ्गते आदिनाथ जी यशस्त्रविधमिच्छुद्य वर्तते कामकारतः न सिद्धिमवाप्नोति न सुखं न पराङ्गते तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्यागारे व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। लता मंगेशकर यांच्या पश्चात 3 भगिनी प्रख्यात गायिका आशा भोसले, संगीतकार मीना खडीकर, गायिका उषा मंगेशकर, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत। रविवारी सकाळी 8:12 लता मंगेशकर यांचे निधन झाले अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदान यांनी दिली। कोविडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। लता दिदींच्या निधनाने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। अमरावती येथील खापर्डे बगीचा स्थित पल्स हृदयरोग मेडिकेअर अँड कार्डियक सेंटर GE कॅथलॅब ऑप्टिमा या सेंटरचा प्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी व त्यांच्या पत्नी डॉक्टर राधा चौधरी तसेच डॉक्टर राहुल कडू, डॉक्टर कश्मीरा कडू व त्यांच्या नातेवाईकांनी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। अमरावती येथील खापर्डे बगीचा स्थित संकल्प हॉस्पिटलमध्ये पल्स मेडिकेअर अँड कार्डियक सेंटर GE कॅथलॅब ऑप्टिमाचा शुभारंभ प्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ सपत्नीक डॉक्टर अविनाश चौधरी, डॉक्टर राधा चौधरी तसेच डॉक्टर राहुल कडू, डॉक्टर कश्मीरा कडू व यांचे आईवडील, सासू सासरे यांच्या हस्ते फीत कापून पल्स मेडिकेअर सेंटरचे उद्घाटन पार पडले आहे। तर या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील अनेक मान्यवर यांनी भेटी दिल्या आहेत। यात बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, आमदार रवी राणा, PDMC माजी डीन पद्माकर सोमवंशी, प्राध्यापक प्रदीप खेडकर, माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, डॉक्टर सुनील देशमुखसह अनेकांनी डॉक्टर राहुल कडू व डॉक्टर कश्मीरा कडू यांच्या हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिल्या आहेत। संकल्प हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राहुल कडू आणि डॉक्टर कश्मीरा कडू हजारे यांचा हार्ट हृदयाशी संबंधित म्हणजे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, एवढी मेडिसिनचे जे काही असेल त्याचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी झाल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो। राहुल हा कडू कुटुंबाचा एक आदर्श मुलगा आहे। तशीच कोल्हापूरची सुकन्या कश्मीरा
ही हजारेंची आमची आदर्श कन्या आहे. कोल्हापूर आणि अमरावतीचा संगम मी या ठिकाणी उजव्या बाजूला बघतोय. म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी ज्यावेळी सोबत राहते त्या ठिकाणी निश्चित भरभराट असते. मला अविनाश चौधरीला कमी लेखायचं नाही, त्यांचं कर्तृत्वही त्याच्या पाठीमागे मोठं आहे. त्याच्यासोबत असणार आहे. त्यांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू दे. डबल महालक्ष्मीचं इंजिन लागलं आणि यामध्ये त्यांची तर भरभराट होऊ दे, त्यासोबत लोकांची सेवाही चांगल्या पद्धतीनं होऊ दे अशी मी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण लोकांनी सगळ्यांनी त्यांना जे काय पुष्पगुच्छ असतील की हस्तांदोलन असेल ते देऊन त्याचा सत्कार करावा, त्यांना शुभेच्छा द्यावा, त्यांना आशीर्वाद द्यावा. आणि सर्वांनी वरच्या बाजूला असं कडू हजारे कुटुंबियातर्फे मी आपल्या सर्वांना विनंती. चौधरी हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही 15 वर्षापासून अमरावती आणि परिसरातल्या लोकांची सेवा करत आलेलो आहोत. आमच्या हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर, डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांटेशन्स आणि अतिशय गंभीर आजारांचा सगळ्या रुग्णांचे आजपर्यंत उपचार केले जात होते. अनेक दिवसापासून माझी इच्छा होती की या रुग्णांची सेवा हार्टच्या रुग्णांची सुद्धा चांगल्या प्रमाणात करण्यात यावी. त्या अनुषंगाने मी अनेक दिवसापासून वाट बघत होतो आणि एक हा सुवर्ण संधी मला मिळाली राहुलच्या माध्यमातून. लहान भावासारखा आहे, अतिशय होणार मुलगा आहे, अतिशय हुशार आहे. DM केलं आहे त्यांनी, MBBS, MD आणि DM तिन्ही शासकीय महाविद्यालयातून झालं असून त्याच्या हातामध्ये सुद्धा गुण आणि अतिशय बुद्धिवान असल्या कारणामुळे मी असाच कुणीतरी मित्र हेरत होतो आणि ती संधी यावर्षी मला लाभली. त्याच्या अनुषंगाने आता आपण एक अतिशय उच्च दर्जाची कॅथलॅबचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे. विदर्भामध्येही नागपूरनंतर प्रथमच आज अमरावतीमध्ये कॅथलॅब, अतिशय महागडी कॅथलॅब आपण चालू करतोय. या माध्यमातून हार्टचे जितके काही प्रकारचे आजार असतील त्या सर्व आजारांवर शस्त्रक्रिया व्यतिरिक्त जेवढ्या काय प्रोसिजर असतात त्या सगळ्या प्रोसिजर्स इथे केल्या जातील. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आम्ही किडनीच्या रुग्णांचा आतापर्यंत सेवा करत आलो. 14 रुग्णांचं आम्ही ट्रान्सप्लांटेशन केलं. आता इथे सुद्धा ती योजना लागू करून त्या रुग्णांना सुद्धा आपण या सगळ्या संधींचा फायदा देण्याचा प्रयत्न करू. मला आता अतिशय अभिमान वाटतो की चला एक मला चांगला सोबती मिळाला माझ्या हॉस्पिटलमध्ये आणि त्या अनुषंगाने निश्चितचपणे आपण या सगळ्या परिसरातील भागामध्ये लोकांची सेवा करत राहू. त्यांच्या मिसेस MD मेडिसिन झालेल्या आहेत, त्या सुद्धा मेरिटोरियस आहेत. जे मेडिकल कॉलेजमधून मुंबईवरून त्यांनी डिग्री मिळालेली आहेत, MD झालेले आहेत आणि क्रिटिकल केअरमध्ये त्यांचा 4 ते 5 वर्षाचा अनुभव असल्या कारणामुळे अतिशय दुर्गम आजार, अतिशय कठीण आजार, त्यांना व्हेंटिलेटर्स, डायलिसिस आणि अतिशय बाकीच्या सपोर्ट्स लागत असतात. त्या सगळ्या सपोर्ट्स मॅनेज करण्यामध्ये त्या तज्ज्ञ असल्या कारणामुळे आता यापुढे आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची उणी रुग्णांसाठी भासणार नाही. सर्व सुविधांनी उपलब्ध असलेलं हार्टसाठी, किडनीसाठी, लिव्हरसाठी, निमोनियासाठी, व्हेंटिलेटरसाठी अशी सगळी उपकरणं आमच्याकडे आहेत. ब्लड गॅस ॲनालिसिस आमच्याकडे आहेत, आमच्याकडे ABG मशीन आहेत, आमच्याकडे CM मशीन्स आहेत, आमच्याकडे इको मशीन्स आहेत, TMT मशीन्स आहेत, अँजिओग्राफी मशीन्स आहेत, 2-3 एक्सरे मशीन्स आहेत, 5 ते 6 व्हेंटिलेटर्स आहेत, 10 बेड्स क्रिटिकल केअर युनिट आहेत आणि पॅथॉलॉजी, एक्सरे, बाकी सगळ्या गोष्टींसाठी आमचं आता हॉस्पिटल सुसज्ज झालं असल्या कारणामुळे आम्हाला अतिशय आज आनंद होतो आहे. मी या प्रसंगी राहुल कडू आणि त्यांच्या मिसेस दोघांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि अमरावतीकरांना विनंती करतो की याच्या हातामध्ये जे स्किल आहे त्याचा तुम्ही सगळ्या लोकांनी सुद्धा फायदा घ्यावा. गरीब रुग्णांसाठी आमच्याकडे जितक्या काय सोयी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितचपणे काही कालावधीमध्ये या सगळ्या योजना आम्ही लागू करण्याचा प्रयत्न करू. पुनश्च एकदा दोघांना सुद्धा शुभेच्छा देतो, शब्दाला विराम देतो. धन्यवाद. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील रमाबाई आंबेडकर नगर नवीन कॉटन मार्केट रोडवर असलेल्या मनपाच्या व्यापारी संकुलाचे अमरावती महानगरपालिकेने 2005 मध्ये माता रमाबाई आंबेडकर व्यापारी संकुल असे नामकरण केले आहे. त्यामुळे या संकुलात माता रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास मनपा प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. नामकरण केल्यानंतर आजूबाजूला संपूर्ण आंबेडकरी वस्ती असल्यामुळे आणि रमाबाई आंबेडकर नगरामध्येच ते व्यापारी संकुल असल्यामुळे त्या व्यापारी संकुलामध्ये माता रमाबाई आंबेडकर यांचा पूर्णपणे पुतळा बसावा अशी मागणी आम्ही गेल्या 2006 पासून प्रशासनासोबत करत आहोत. आमचं प्रशासनाला असं म्हणणं आहे की राजकमल चौकात येथील दादासाहेब खापर्डे मार्केट, त्या मार्केटमध्ये दादासाहेब खापर्डे यांचा पुतळा मनपाने बसवलेला आहे. त्याचप्रमाणे वीर भीमराव जोशी मार्केटमध्ये वीर भीमराव जोशी यांचा पुतळा प्रशासनाने बसवला आहे.
त्याच धर्तीवर आमच्या रमाबाई आंबेडकर व्यापारी संकुलामध्ये महानगरपालिकेने माता रमाबाईंचा पुतळा बसावा अशी आमची कृती समितीतर्फे मागणी. मनपाने ज्या ज्या व्यापारी संकुलामध्ये जे पुतळे आहेत त्याच पुतळ्याचं मनपाने कशा पद्धतीनं त्याचं विकास करावा. त्यांनी त्या संकुलामध्ये वीर वामन जोशीमध्ये त्यांचा पुतळा आहे. ज्या ज्या संकुलामध्ये संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये सुद्धा आमची अशी मागणी होती की तिथे सुद्धा संत ज्ञानेश्वरांचा भव्य दिव्य पुतळा असावा. परंतु या ठिकाणी मनपा संकुलाच्या भूमिकेतून शासन स्तरावरती पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेची कुठली भूमिका आहे या संदर्भात पाठपुरावा या कृती समितीचे अध्यक्ष संजय भोवते यांनी केलेला आहे. ते आपणास सविस्तर माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो. अमरावती येथील भक्तिधाम मंदिर येथे श्री लोहाणा नवयुग मंडळ यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 6 फेब्रुवारीला करण्यात आले. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलेत. श्री लोहाणा नवयुग मंडळातर्फे रविवार 6 फेब्रुवारीला सकाळी 9 ते 2 या वेळेत भक्तिधाम येथील उमिया माता अण्णा क्षेत्र हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यासाठी श्री लोहाणा नवयुग मंडळाचे अध्यक्ष देवेश राजा यांनी जीव ओवाळून टाकला आहे. रक्तदान हे रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं. या कार्यक्रमात त्यांची संपूर्ण टीम तातडीने देणगीदार गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये विशेष सचिव सागर रायचुरा, प्रकल्प प्रमुख तुषार पोपट, PRO निकुंज राजा, सिमेश श्रॉफ आणि PDMC रक्तपेढीची टीम कार्यरत आहे. या कार्यात अधिकाधिक देणगीदारांना आमंत्रित करण्याची विनंती श्री लोहाणा नवयुग मंडळाने केली आहे. अमरावतीत राहणाऱ्या क्रिकेट खेळाडूंची निवड भारतीय क्रिकेट संघात झाल्याने आराध्याने क्रिकेट खेळात आता अमरावतीचे नाव रोशन केले आहे. आता आराध्य पणजरकर हा 16 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट संघात प्रतिनिधित्व करणार आहे. नुकत्याच रत्नागिरी येथे पार पडलेल्या 21व्या ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेतून अमरावतीच्या आराध्य सारंग पणजरकर याची भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आली आहे. या 16 वर्ष वयोगटाखालील संघाच्या निवड यादीची घोषणा नुकतीच टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाने केली. श्रीलंका येथे खेळल्या जाणाऱ्या इंडो श्रीलंका आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट सिरीजमध्ये आराध्य भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यानिमित्त दीपक हुंडीकर, महाराष्ट्र प्रदेश सेवा दलचे सरचिटणीस अभिनंदन पेंढारी, अजय कोळपकर या मान्यवरांनी आराध्याचे अभिनंदन केलेत व त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. या स्पर्धा श्रीलंकेतील कोलंबो, मटारा आणि हंबनतोटा या शहरातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. आराध्य आपल्या या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक नितीन सराफ, त्यांचे वडील सारंग पणजरकर, आई तृप्ती सारंग पणजरकर, आजी आजोबा व काकांना देतोय. माझ्या आतेभावाचा नातू म्हणजे माझाही नातू आराध्य. आणि मला मागच्याच रविवारी कळलं आणि मग जेव्हा याचं पूर्ण माहिती पडलं तर मला खूप आनंद झाला. म्हणून मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वीच म्हटलं चला बा आपलं त्या दिवशी हुकला कार्यक्रम होता त्या ठिकाणी मला लक्षात नाही आला, पण आज या निमित्तानं आलं. आता त्याची सुरुवात आहे, तो बालवयात आहे. यापुढेही तो चांगला आता इथून कामगिरी करल आणि याच्यात जर त्याने रुची ठेवली, हेही म्हणजे शिक्षणासोबत आजकाल खेळ छंद याच्यातूनही माणसाचं करिअर निर्माण होते. यात जर करिअर केलं क्रिकेटमधलं करिअर तर केव्हाही सगळ्याच दृष्टीने अर्थार्जन असो, नाव असो, प्रसिद्धी असो, सगळ्याच दृष्टीने क्रिकेट एक चांगलाच आहे. आणि याच्यात त्यांनी जर प्रगती केली तर ती सगळ्या आम्हाच्या परिवाराला भूषणावर ठरेल. मी त्याला पुढील आयुष्याकरता आणि आज या निवडीबद्दल त्याचं अभिनंदन करतो. गेल्या 8 दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर्गीय सुरांनी विराम घेतलाय. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर आजाराशी लढा देत असताना त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतलाय. त्यांच्या निधनाने राज्य सरकारने दुखवटा म्हणून 7 फेब्रुवारीला 1 दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्यांच्या निधनाने शहरातील संगीत क्षेत्र, सामाजिक क्षेत्र तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपल्या शोक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. लता दीदींचं जाणं म्हणजे एक युगाचा अंत आहे. त्यांचे स्वर, त्यांचा आवाज, त्यांचे व्हायब्रेशन्स, देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचं त्यांचं गाणं आणि खरंच या देशावरचं प्रेम, या सगळ्या गोष्टींसाठी त्या नेहमीच ओळखल्या जातील आणि आपल्या सर्वांच्या आठवणीमध्ये नेहमीच त्या राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्या अविस्मरणीय आहेत. जोपर्यंत जब तक सूरज चांद रहेगा, लता दीदी का नाम रहेगा. आज आमच्या महाराष्ट्राला खूप मोठा धक्का. मेरी आवाज ही मेरी पहचान या गाणं म्हणणारे आमचे लता मंगेशकर दीदी आमचे मधातून निघून गेले. फक्त महाराष्ट्रासाठी नाही, पूर्ण देशासाठी आणि वर्ल्डमध्ये दीदीला मानणारे लोक आहे आणि भारत रत्न या देशाचा गर्व म्हणून जे आमचे मधात एवढे वर्ष राहिले, आजही त्यांचे गाणे ऐकले तर असं वाटते की काही 16 वर्षाची मुलगी हा गाणं गात आहे. आणि पोस्ट कोविडचे मुळे त्यांचं आज निधन झालं. खूप मोठा दुःख महाराष्ट्राचे लोकांना, पूर्ण देशाचे लोकांना, भारताच्या लोकांना आज आहे. आणि माझेकडनं आणि माझे अमरावती महाराष्ट्रकडनं दीदीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. आज अत्यंत आपल्या देशासाठी लता दीदी, स्वरामधल्या सगळ्यांच्या आई, आज संपूर्ण देशामध्ये दुःखद घटना झाली आहे. आज आपल्यामधून त्या ज्या सोडून गेल्या, हे आपल्या आयुष्यातलं जे खऱ्या अर्थानं जे आपण सगळं गमावलेलं आहे. आणि ही जी घटना आहे ही अत्यंत संपूर्ण हृदयाला एक मोठा झटकाच लागलेला आहे लता दीदींचं ऐकल्यानंतर. पण आज ज्या स्वरातून सगळ्या देशामध्ये एक आईच्या रूपामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये बसतात, अशा आमच्या लता दीदी यांना मी संपूर्ण युवासेना पार्टीतर्फे मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ, हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांना नमन करतो. काल सारे संगीतप्रेमी, सारे कलाकार वसंत पंचमीच्या निमित्ताने सरस्वतीच्या पूजनात गर्क होते. वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचा जन्म आणि नेमका त्याच दिवशी लताबाईंनी एक्झिट घ्यावं हा काही सर्वसाधारण योगायोग नाही. लताबाईंबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आपण इतकं त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. पण त्यांच्या स्वर्गीय सुरांचं जे लेणं आहे ते प्रत्येक संगीतकाराच्या, प्रत्येक संगीतप्रेमीच्या हृदयात राहील. प्रचंड मेहनत केलेलं असं हे व्यक्तिमत्व होतं. संगीतासाठी त्यांनी अतिशय मेहनत केली होती आणि कलाकारांसाठी ते एक प्रेरक स्थान होतं. लताबाई नुसत्या गायक नव्हत्या, त्या अतिशय उत्तम प्रतीच्या कंपोजर सुद्धा होत्या. त्यांनी खूप चांगले चांगले गाणे सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी केलेली जी मेहनत आहे आणि त्यांना ज्या इतर संगीतकारांचा जो सहवास लाभला, निरनिराळ्या संगीतकारांनी त्यांच्या आवाजाचं मॉड्युलेशन केलं असं माझंच वैयक्तिक मत आहे. आणि त्यांना वेगवेगळ्या संगीतकारांकडून सुद्धा खूप चांगलं शिकायला मिळालं आणि चांगल्या संगीतकारांनी त्यांच्याकडून अतिशय उत्तम अशी गाणी गाऊन घेतली. त्यांच्या आवाजात ती दैवी देणगीच होती. परमेश्वर, त्यांचं स्वतःचं मत असं होतं की माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि परमेश्वरांचं माझ्यावर जे माझ्या पाठीवर हात आहे हे आम्हा सगळ्यांचं
समजित आहे. लता दीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. हे सुरांच्या सम्राज्ञी तुझं काय तरी अर्पावे, नतमस्तक मी होऊन तुझला अभिवादन ते करावे. नतमस्तक मी होऊन तुझला अभिवादन ते करावे. गेल्या 6 दशकांपासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारा लता नावाचा स्वर आज अनंतात विलीन झालाय. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार या अत्युच्च शिखरावरच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, असं म्हणूया की या पुरस्कारांना आपल्याला प्रदान केल्यामुळे पुरस्कारांचा मान वाढलेला लता दीदी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संगीत क्षेत्रामध्ये आपलं अढळस्थान निर्माण करणाऱ्या, संगीताच्या क्षेत्रातल्या आपण माँ सरस्वतीला जरी बघितलं नसेल तरी त्या ठिकाणी आपण लता दीदीची कल्पना करू शकतो. अशा उच्च व्यक्तिमत्व असलेल्या लता दीदी आज आपल्यात नाही आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. त्यांच्याबद्दल 2च ओळी सांगते. स्वर्गीचे ऐश्वर्य लाभले ऐसे दान तुझे ते. स्वर्गीचे ऐश्वर्य लाभले ऐसे दान तुझे ते. ऐहिक विश्वातील सारे धन फिके तया पुढे ते. ऐहिक विश्वातील सारे धन फिके तया पुढे ते. दैवाचे हे दान अलौकिक, दैवाचे हे दान अलौकिक, कोकिळ दान स्मरावे. दैवाचे हे दान अलौकिक, कोकिळ दान स्मरावे. हे सुरांच्या सम्राज्ञी तुझं काय तरी अर्पावे. लता दीदींच्या आत्म्यास शांती मिळो. आज बहुत ही दुखद दिन और एक दुखद ही घटना हमारे बीच कोकिला कंठ की मालिका लता दीदी जिन्हें हम कहते थे, स्वर्गीय लता मंगेशकर आज हमारे बीच नहीं है. मैं संगीत साधना म्यूजिकल ग्रुप तथा रघुवीर परिवार के तरफ से उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हूँ, भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. और इस अवसर पर मुझे एक मुकेश जी का बहुत ही प्यारा गीत याद आ रहा है. उसकी कुछ लाइनें मैं आपके सामने पेश कर रहा हूँ. जाने चले जाते हैं कहाँ दुनिया से जाने वाले, जाने चले जाते हैं कहाँ कोई पूछे कोई उनको, नहीं कदमों के भी निशान दुनिया से जाने वाले, जाने चले जाते हैं कहाँ दुनिया से जाने वाले, जाने चले जाते हैं कहाँ. मैं फिर भावभरी श्रद्धांजली अर्पित करता हूँ. देशात नव्हे तर जगात, संपूर्ण जगामध्ये लताताई मंगेशकर यांनी नाव कमावलं आणि देशाचं नाव उज्ज्वल केलं. अशा लताताई मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. व त्यांनी हे मेरे वतन के लोगो हे गीत गायलं, त्यामध्ये त्यांनी अशा लोकांना ऊर्जा निर्माण करून दिली होती. अनेक लोकांना जे गाणं ऐकल्यावर काही लोकांना बसल्या बसल्या तिची अशी ऊर्जा निर्माण झाली. अशा गायकीला शिवसेनेतर्फे, माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, शिवसेना परिवारातर्फे, अमरावतीकरांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. बरोबर. गानसम्राज्ञी भारतरत्न लताताईबद्दल आपण काय बोलायचे. आज लताताई अनंतामध्ये निघून गेलेल्या आहेत. काल आपण सरस्वती मातेचे पूजन केले आणि गान सरस्वती ही आज आपल्यातून निघून गेली. अनेक पिढ्या येतील जातील, परंतु लताताईंचे सूर हे
कायम या अनंतामध्ये गुंजतच राहते. लताताईंनी आज आपण जेव्हा आपला लहानपणाचा प्रवास पाहतो तर त्या आपण लहानपणापासून तर तरुण वय आपण म्हणजे आज त्यांचा जीव सकाळपासूनचा जो प्रवास आपला आहे तो त्यांचं गाणं ऐकूनच आपली सुरुवात होत असते. लहान मुलगा असो, तरुण असो, आध्यात्मिक, भोपाळी सर्व म्हणजे आपण त्यांच्याच गाण्यांनी सुरुवात करत असतो. आज लताताई आपल्यात नाही आहे ही कमी कधीच भरून निघणार नाही. जसा एक सूर्य आहे, एक चंद्र आहे, तशीच एक लता दिदी आहे. आज मी माझ्या सासरू नयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. ताई नक्कीच आपल्याला ताई जिथे कुठे असतील तिथून ताईंच्या सुराची नक्कीच आपल्यावर वर्षाव होत राहील अशी मी प्रार्थना करते आणि ताईंच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय भारत रत्न लता मंगेशकर जी एक ऐसा नाम है जिन्हें किसी परिचय की ज़रूरत नहीं है. आदरणीय लता दीदी ने 20 भारतीय भाषाओं में तकरीबन 30,000 से भी ज़्यादा गीत गाए हैं. लाखों करोड़ों लोगों के लिए लता दीदी एक प्रेरणा का स्रोत है. उन्होंने कई कलाकारों को प्रोत्साहित किया है. मैं डॉक्टर राम सिंह येवतीकर अमरावती शहनाई म्यूजिकल ग्रुप की ओर से एवं अमरावती के सभी संगीत कलाकारों की ओर से उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. हरिओम. भारत रत्न स्वर कोकिला आदरणीय लता मंगेशकर के निधन पर आज सारा विश्व शोकाकुल है. उनको अपनी श्रद्धांजलि देते हुए मेरी कुछ लाइनें. ये धरा रो रही आसमां रो रहा, ये धरा रो रही आसमां रो रहा, ये क्या खो गया, ये क्या हो गया, ये क्या खो गया, ये क्या खो गया. आज विश्व ये सारा शोकाकुल हो गया. भारत रत्न स्वर कोकिला लता दीदी का आज निधन हो गया. सारा जहां जिसो का कुल हो गया. ये धरा रो रही, ये जहां रो रहा, आसमां रो रहा, ये क्या हो गया, ये क्या खो गया. दुनिया में सदा तेरा ही नाम रहेगा. जब तक धरती ये अंबर आसमान रहेगा, जब तक धरती लक्ष्य आसमान रहेगा. लता दीदी तेरा नाम रहेगा. स्वर कोकिला तेरा अमान रहेगा. ये धरा रो रही आसमां रो रहा, ये जहां रो रहा. जैसा कि आज पूरा देश नम आँखों से स्वर साम्राज्ञी लता दी को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित कर रहा है. मैं डॉक्टर अनिल जैन उपहार झालावाड़ राजस्थान से अमरावती सिटी चैनल के लिए कुछ पंक्तियां लता दी के सम्मान में पढ़ना चाहता हूं. आप सुने. कि सुर की देवी सुर की साधना में देखो खो गई, सुर की देवी सुर को साधना में खो गई. शब्द हो गए निशब्द भावनाएं सो गई. और है उदास लय और ताल, है उदास लय और ताल, मौन हर सितार है उदास लय और ताल, मौन हर सितार है. और स्वर की ज्योत क्या बुझी अनंत में ही खो गई. स्वर की ज्योत क्या बुझी अनंत में ही खो गई. बहुत बहुत भावभीनी श्रद्धांजलि. आज का दिन हम सभी के लिए
बहुत दुख और मायूसी को लेकर आया है। और कैसे कहूँ, ऐसा लग रहा है कि हमारे सारे शब्द मौन हो रहे हैं। हमारे बीच से एक सादगी भरा व्यक्तित्व, लता जी जैसा व्यक्तित्व जो हमारे दिलों में बसती थी, हम सबके पास से चला गया है। जिनके चेहरे में हमेशा मुस्कुराहट बसा करती थी, और वो भी ऐसे समय जब बसंत पंचमी का समय है और हम सबको लता जी आज रोता बिलखता हुआ छोड़कर चली गई है। हम हृदय से श्रद्धांजलि देते हैं कि ऐसी पावन पुनीत आत्मा को ईश्वर अपने चरणों में स्थान दे। मैंने 4 पंक्तियाँ लिखी है लता जी के लिए, पढ़ना चाहती हूँ। ये बसंत कैसा आया, बाहर ले गया, सौम्यता सादगी का श्रृंगार ले गया। मौन है शब्द भी अलविदा साधिका, सप्त सुर की खनक संस्कार ले गया, सप्त सुर की खनक संस्कार ले गया। बहुत बहुत धन्यवाद लता जी, हम सबके दिलों में हमेशा जीवित रहेंगी और उनकी कहे हर गीत हमें नई जिंदगी देंगे, जीवन में आगे बढ़ने की प्रेरणा देंगे। नमस्कार। माँ सरस्वती के आराधक, गान कोकिला, भारत माँ की लाडली तपस्विनी सुपुत्री, सभ्यता संस्कृति राष्ट्र की भक्ति और प्रेम की समाहिका, भारत रत्न श्रीमती लता जी मंगेशकर के अवसान से संगीत कला गान क्षेत्र की अपूर्णीय क्षति हुई। हमारे देश की प्रमुख भाषाओं में कई अजरामर गाने भजन गाकर उन्होंने जनता जनार्दन में अपनी कीर्ति का झंडा फहराया है। अपनी अमोघ वाणी तथा देशभक्ति की संस्कार सक्षम वैचारिक पृष्ठभूमि एवं सात्विक आचरण के कारण लता जी देश उनको सदैव स्मरण करेगा। सुदृढ़ पवित्र संपर्क संबंध, दूरदर्शी व्यवहार के कारण अपनी लोकप्रिय छवि से लता जी का कला संगीत जगत में सम्माननीय रिश्ता था। अपने सौम्य मिलनसारितापूर्ण स्वभाव से, परमात्मा प्रदत्त दिव्य स्वरों से संगीत क्षेत्र की आपने सेवा करते हुए उन देवी, महारानी और पूजनीया जैसे सम्मान को प्राप्त किया। आज उनका कोई विकल्प नहीं है। परमात्मा दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें। विनम्र श्रद्धांजलि। अभी अभी हम सभी की चहेती स्वर कोकिला लता दीदी के दुखद निधन के समाचार से एक धक्का सा लगा है। फिल्म जगत में पिछले 75 वर्षों से भी ज़्यादा समय तक उन्होंने जो फिल्म में अपना संगीत स्वरों से जो सजाया है, वो उसका कोई सानी नहीं है। और लता दीदी ने अपना एक विशिष्ट स्थान बनाया है। वो स्थान कभी भी अब भरा नहीं जा सकेगा। मैं उन्हें हार्दिक श्रद्धांजलि देता हूं और मेरी संवेदना प्रकट करता हूं। गान कोकिळा लता दीदी मंगेशकर यांचं आज दुःखद निधन झालं। संगीत क्षेत्रामध्ये संबंध सृष्टीची ही एक मोठी हानी आहे। आपल्या सुमधुर आवाजाने तब्बल 8 दशक लता दीदींनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। मी व्यक्तिशः शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। धन्यवाद। कुछ फरिश्ते आसमान से आते हैं, गीत खुशी के जमी पे बरसाते हैं। कुछ फरिश्ते आसमान से आते हैं, गीत खुशी के जमी पे बरसाते हैं। कान्हा की बांसुरी सुनना था जरूरी, हमारे पास उनकी यादें हैं। कुछ फरिश्ते आसमान से आते हैं, कहाँ ढूंढे वो सुर
कहाँ ढूंढे वो सूर गए जो दूर। भगवान जिनमें खुद गीत अपने गाते हैं, कुछ फरिश्ते आसमान से आते हैं। दीदी गीत तुम्हारे, दीदी गीत तुम्हारे कभी हंसाते हैं, मन को भाते हैं, कभी रुलाते हैं। कुछ फरिश्ते आसमान से आते हैं, कुछ फरिश्ते आसमान से आते हैं, कुछ फरिश्ते आसमान से आते हैं। गान सम्राज्ञी आदरणीय लता दीदी यांच्या निधनाचं वार्ता जेव्हा कानी पडली तेव्हा अतिशय दुःख झालं. गेली अनेक शतके गानसृष्टीमध्ये साम्राज्य असलेली सम्राज्ञी त्या आपल्यातून आता निघून गेलेले आहे आणि अशी गाणं आता परत आपल्याला होणे नाही. लता दीदी का निधन का समाचार विश्व के हर संगीत प्रेमी के लिए एक बहुत बड़ा हादसा है. लता मंगेशकर केवल एक नाम नहीं था. लता मंगेशकर समूचे भारत का एक स्वर था. मैं श्रद्धांजलि स्वरूप इतना ही कहना चाहूँगा, अब कौन सी लय गाए, हर लय बेढंग हो गई है. अब कौन सी लय गाए, हर लय बेढंग हो गई है. अब ऐसी शख्सियतें नहीं बनती प्यारे, तेरे कारखाने में जंग लग गई है. अब ऐसी शख्सियतें नहीं बनते प्यारे, तेरे कारखाने में जंग लग गई है. मेरी ओर से लता दीदी को विनम्र श्रद्धांजलि. मैं रामनरेश गुप्ता सावंत ग्वालियर से, जैसा कि विदित है, स्वर कोकिला लता मंगेशकर जी का निधन हो गया है और मैं उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. और इस संदर्भ में एक मुक्तक पेश कर रहा हूँ, सुनिएगा. सारे फिल्मी संसार को था जिस पर नाज, सारे फिल्मी संसार को था जिस पर नाज, स्वर कोकिला सदा के लिए हुई विदा आज. स्वर कोकिला सदा के लिए हुई विदा आज. बेशक लता दी जहां से कूच कर गई पर, बेशक लता दी जहां से कूच कर गई पर, गूंजेगी सदा ही फिर भी उनकी आवाज. गूंजेगी सदा ही फिर भी उनकी आवाज. सारे फिल्मी संसार को था जिस पर नाज, सारे फिल्मी संसार को था जिस पर नाज. नमस्कार. आज लता मंगेशकर आपल्यामध्ये नाहीत. मला एक कोणीतरी म्हटलेलं असं वाक्य आठवत आहे की आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू हा काही काळाकरता आपला मृत्यू असतो. मला असं वाटतं आज प्रत्येक भारतीयाला त्याच्या मनामध्ये हीच भावना असेल की लता दीदींचं जाणं, कोणीतरी आपल्या घरातली व्यक्ती दीदींच्या रूपाने गेलेली आहे. अनेक गाणी डोळ्यासमोर येतात आहे. नेमकं कुठलं गाणं सांगायचं तर मला मराठी त्यांची गाणी, मला त्यांची हिंदी गाणी. मी स्वतः रेडिओ अनाउन्सर आहे आणि मी जेव्हा एखाद्या गाण्याची यादी तयार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की यात सगळ्यात जास्त गाणी आपण लता मंगेशकरांची घेतलेली आहेत. तर अत्यंत सालस असं व्यक्तिमत्व असलेल्या त्या गायिका होत्या आणि असं म्हणतो आपण की स्वभाव माणसाच्या गाण्यामध्ये उतरत असतो. तर लता दीदींच्या बाबतीत ते झालं होतं की त्यांचा स्वभाव त्यांच्या गाण्यामध्ये उतरला होता. मी फार बोलण्याच्या मनस्थितीत नाही. लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळो, इतकंच. कोकिल कंठा स्वर साम्राज्ञी, भारतवर्ष ही नहीं वरन विश्व के हर वर्ग और हर वर्ण के लोगों के दिलों पर राज्य करने वाली, अपनी गायकी से सबको मंत्रमुग्ध करने वाली हमारी प्यारी गायिका लता दीदी अपने नश्वर शरीर को त्याग कर वैकुंठवासी हो गई हैं. ऐसी परम विभूति पर देश को सदैव गर्व रहेगा और वे अपने गीतों के माध्यम से सदैव हमारे बीच जीवित रहेंगी. पतित पावनी माँ गंगा की नगरी हरिद्वार रुड़की उत्तराखंड से मैं डॉक्टर प्रेरणा कौशिक
अमरावती सिटी चैनल के माध्यम से प्यारी लता दीदी को भावभीनी श्रद्धांजलि अपने इन शब्दों में देती हूँ। कुछ शेर समर्पित करती हूँ लता दीदी के लिए। तुम धरा की मधुर रागिनी बन गई, तुम धरा की मधुर रागिनी बन गई, तुम धरा की मधुर रागिनी बन गई, तुम सुरों की परम साधना कर गई, तुम सुरों की परम साधना कर गई। सुर तुम्हारे दिलों में रहेंगे सदा, सुर तुम्हारे दिलों में रहेंगे सदा, गीत संगीत को तुम अमर कर गई, गीत संगीत को तुम अमर कर गई। प्रेरणा तुमको करती है लाखों नमन, प्रेरणा तुमको करती है लाखों नमन, शारदे माँ का तुम एक वर बन गई, शारदे माँ का तुम एक वर बन गई। एक बार फिर से प्यारी लता जी को विनम्र श्रद्धांजलि। लता मंगेशकर जींनी आज शेवटचा श्वास घेतला। अतिशय उत्कृष्ट अशा त्या गायिका होत्या। 70 ते 80 दशक त्यांनी सिनेसृष्टीवरती राज्य केलं। अनेक गीत त्यांनी गायले। भारत सरकारने सुद्धा त्यांचा सत्कार केला। भारतरत्न त्यांना प्राप्त झालं होतं। त्यांचं एक गाणं आहे, अतिशय सुंदर असं गाणं, ये मेरे वतन की लोग, हे त्यांनी एकदा स्वतः जवाहरलालजी नेहरू यांच्या समवेत एका कार्यक्रमात गायलं होतं। नेहरूजींना आपला डोळ्यातून अश्रू त्यांना टाळता आले नाही। अशा प्रकारच्या गायिका, भावनात्मक गायिका, त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला। गवई परिवाराच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीनं मी या महान गायिकाला श्रद्धांजली व्यक्त करतो। जय भीम। महाराष्ट्र मिशन लता दीदी आज आपल्यामधून निघून गेल्या। लता दीदींमुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात भारताचं नाव लौकिक झालं। नवोदित संगीत प्रेमींना निश्चितच लता दीदींची गाणी प्रेरणादायी ठरतील। त्यांचे मार्गदर्शनही सगळ्या नवोदित गायकांना, संगीत प्रेमींना मिळत राहील। परंतु लता दीदींची जी पोकळी आहे ती कधीही भरून न निघणारी आहे। लता दीदींना अखेरचा श्वास घेतला आणि लता दीदी आपल्यातून निघून गेल्या। त्यांना भावपूर्ण साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण करते। गानसम्राज्ञी, गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत युगाचा अंत झाला आहे। 6 ते 7 दशक त्यांनी संगीत जगतात अधिराज्य गाजवलं। त्यांचा आवाज म्हणजे देवाच्या गाभाऱ्यातील आरती म्हणतात तसा पवित्र होता। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज सकाळी लता मंगेशकरच्या निधनाची बातमी ऐकली। अत्यंत दुःख झालं। लहानपणीपासनं त्यांचीच गाणी ऐकत जीवन गेलं। सुंदर सुंदर मराठी, हिंदी, देवभक्तीची, प्रेमाची, विरहाची असंख्य गाणी त्यांनी गायली आणि 50,000च्या वर त्यांची टोटल गाणी झाली। त्यांच्यासारखा माझ्या जीवनात तरी मी अजून कोणाला बघितलं नाही की एवढं छान गाणारं, एवढं नम्रतेनं वागणारं, त्यांचे बोलण्याची पद्धत, त्यांचं सर्व काम, त्यांची गायनशैली, त्याचे हावभाव किती सुंदर, म्हणजे कल्पना नाही करवत। आणि दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर कसं तरी झालं, एकदम काही सांगताच नाही येत, वर्णन करता नाही येत। तर माझी श्रद्धांजली अर्पण करतो मी। आमच्या ग्रुपतर्फे पण करतो। पहाड ग्रुप म्हणून एक ग्रुप आहे आमचा। आम्ही सर्व संगीतप्रेमी आहोत
आणि सर्वांना अत्यंत दुःख झालं हे न्यूज ऐकून. सगळेजण स्तब्ध झाले एकदम. तर नमस्कार आणि आमची श्रद्धांजली देतो सर्वांकडनं. नमस्कार. गान सम्राज्ञी भारतरत्न लता दिदी यांचं आज वयाच्या 92व्या वर्षी दुःखद निधन झालं. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. प्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. खरं पाहिलं तर केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगावर आपल्या आवाजाने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता दिदी यांच्या सर्वाधिक गाण्यांच्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचं गिनीज बुकमध्येही त्यांची नोंद झालेली आहे. अशा या लता दिदींच्या जाण्यानं ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. लता दिदी आज आपल्यामध्ये नसल्या तरीही त्यांचा आवाज सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे. मी पुनश्च एकवार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. संगीतातला एक अजरामर आवाज, ज्यांना आपण गानकोकिळा म्हणतो, स्वरसम्राज्ञी म्हणतो, भारतरत्न लतादीदी मंगेशकरांचं दुःखद निधन झालं. भारतीय संगीतातलं अपरिमित हानी या निमित्ताने झालेली आहे. खरं पाहिलं तर कुठल्याही वयाला एक साजेसा आवाज त्यांच्याकडून दिला जात होता. इतक्या सहजतेने ते आपले गाणं सादर करायचं की समोरच्याच्या हृदयाला एक संवेदना पोचायच्या. आजचा योगायोग म्हणावा लागेल की काय, की आज कवी प्रदीपची जयंती आहे आणि हे मेरे वतन के लोगो हे त्यांनी लिहिलेले कविता आहे किंवा त्यांनी लिहिलेले हे रचना आहे. आणि ज्यावेळेला लता मंगेशकरांनी 1964 सालच्या युद्धामध्ये शहीद झालेल्यांसाठी गायलं हे दोन्हीही गीत, हे दोन्हीही लिहिणारे आणि गाणारे अजरामर झाले. आणि आज एकाची जयंती तर आज एकांचा देहावसान झालं. मी माझ्या श्रद्धांजली गानकोकिळ्यांना अर्पण करतो आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की पुन्हा त्यांना या हिंदुस्थानच्या मातीमध्ये जन्म दे आणि पुन्हा या संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं गाणं पुन्हा एकदा ऐकायला येऊ दे, एवढीच जगेंनी आणि त्याजवळ प्रार्थना करतो. मंगेशकर कुटुंब पूर्ण हिंदुस्थानच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावती शहरात दुकाने घरफोडी करून चोरीच्या घटना घडत आहेत. सिटी कोतवालीसह गाडगेनगरातील घडलेल्या घटनातील चोरट्यांचा तपास अद्यापही लागला नाही, तर दुसरीकडे भर दिवसा कारचा वापर करून बकऱ्या चोरीची घटना घडत आहे. दोन्ही बकऱ्यांना चारा दाखवून तात्काळ उचलून 4 चाकी वाहनात डांबून चोरटे भन्नाट वेगाने रफूचक्कर झालेत. ही घटना फ्रेजर पोलीस स्टेशन हद्दीत शनिवारी भर दिवसा घडली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. भारताची गानकोकिळा लता दिदी काळाच्या पडद्याआड. शासकीय इतमामात झाला अंतिम संस्कार. लाखोंनी वाहिली श्रद्धांजली. शहरात खुलेआम हातात तलवारी घेऊन निर्माण केली दहशत. नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण. स्वर्गीय लता दिदींनी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. शहरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली शोक प्रतिक्रिया. विलासनगर व्यापारी संकुलात माता रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची केली मागणी. पत्रकार परिषदेत माहिती केली स्पष्ट. लोहाणा नवयुग मंडळ वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. अनेकांनी केले रक्तदान. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता.
व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.